नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसरमध्ये अजित पवार यांनी आज पाहणी केली. काल अमोल कोल्हे यांना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आज अजित पवार यांच्याकडून विकास कामांची पाहणी पाहायला मिळाली. कालच्या चॅलेंजचा आणि आजच्या या पाहणी दौऱ्याचा मात्र काहीही संबंध नाही. माझा दौरा पूर्वनियोजित आहे असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. शिरूर लोकसभा जिंकून दाखवणार हे फायनल असल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय. राजकीय भूमिका त्यांनी बदललेली आणि ही भूमिका बदलल्यानंतर 100% त्यांना त्यांची भूमिका करावी लागेल. तुम्ही जसं म्हणता तशा पद्धतीनं जर तळ ठोकून राहावं लागत असेल तर मला वाटतं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यासाठी ही पोचपावती आहे की इतक्या मोठ्या नेतृत्वाला जर तळ ठोकावा लागत असेल तर याचा अर्थ कुठेतरी बरं काम केले म्हणून तर तळ ठोकत असतील. इतकी साधी गोष्ट आहे. कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थीत काही संबंध नाहीये. माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतनने आग्रह केलेला होता. मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू. पाहणी करण्यापाठीमागचं सकाळी सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये, इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि पाहणी केली. असू द्या, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप. मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल.